नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, व्हिडिओ असा होणार आहे की तुम्ही पाहत बच्चाल आणि पाहण्याच्या नादामध्ये तुम्ही सबस्क्राइब नावाचं जे बटन आहे ते दाबायला तुम्ही विसरता, म्हणून ते अगोदर दाबून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मिळतील। मित्रांनो, तर चला, आपल्याकडे शेतकरी बांधव या ठिकाणी आज अपोलो ट्रॅक्टरचं बुकिंग या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे। सर्वप्रथम आपण त्याला भेट देऊया की कुठला ट्रॅक्टर घेतलाय तो पण बघूया आपण। तर मित्रांनो, त्याचबरोबर आपले या ठिकाणी कुठून आले इंजेक्टर पण घ्यायला काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत। तर सर्वप्रथम मी तुमचं नाव सांगा। नवनाथ शंकर जाधव, गाव एकशिव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। हे माळशिरस तालुक्यामधून आपल्याकडे आलेले आहेत शेतकरी बांधव आणि ह्यांनी 1-2 महिने झाले ट्रॅक्टर बुकिंग केलेला होता। तर मित्रांनो, आज सुद्धा त्यांनी बाकीचे राहिलेले पैसे भरलेले आहेत। 4 दिवसामध्ये आपण यांना ट्रॅक्टर देणार आहे मित्रांनो। तर त्याचबरोबर ट्रॅक्टर कुठला आहे बघूया। तर हा शुगर किंग मॉडेलचा अपोलो शुगर किंग मॉडेल, हा 2.5 फुटी भारतातील सगळ्यात छोटा ट्रॅक्टर आणि 2 बैलाची शेतीची सगळी कामं करणारा, आणि याच्यासोबत आमचं इथून एक 20 किलोमीटरला दोंडेवाडी गाव आहे आणि त्या गावामध्ये आम्ही अवजारं बनवतो ह्याची, आणि अवजारं बनवत असल्यामुळे ते अवजारं सुद्धा शेतकरी बांधवाला आम्ही कुठली देणार आहे ते पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार मित्रांनो। तोपर्यंत आपल्याकडे इंजेक्टर घेण्यासाठी आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत। तर सर्वप्रथम त्यांचं नाव जाणून घेऊया। आले होते GT शक्तीचा इंजेक्टर घ्यायला, परंतु मित्रांनो त्याच्यापेक्षा थोडासा चांगल्या क्वालिटीचा इंजेक्टर आहे म्हटल्यावर त्यांनी तो चॉईस केला आणि माझ्या शब्दाला मान दिला त्यांनी मित्रांनो। कारण खरोखरच 3.5 म्हणजे 3.4 किलो वेटची बॅटरी आज या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हेवी ड्युटी असणारा 3.4 kgची बॅटरी असणारा हा इंजेक्टर 100 मीटर म्हणजे 328 फूट पाईप एवढं सगळं आपल्या ह्या शेतकरी बांधवांनी दिलेलं आहे। त्यांचं आपण नाव जाणून घेऊया। नमस्कार, रामराम, तुमचं स्वागत आहे। कुठून आला तुम्ही? इस्लामपूर माळशिरस। नाव सांगा। नवनाथ बळवंत पवार। आता ऐका मित्रांनो, ध्यानात ठेवा, माझं नाव नवनाथ आहे। हा, तुमचं बी नाव खरं सांगताय का खोटं सांगताय? नाही खरं, खोटं सांगायची का? कोण सांगेल का? लोक आधार कार्ड दाखवावं लागेल ह्यांना। दाखव का? आहे आधार कार्ड सुद्धा आहे। बरं का मित्रांनो, आज असा एक योगायोग आलेला आहे। 3 नवनाथ म्हणजे 9 नवनाथ आपण एकत्र आणावं असं आता मला वाटायला लागले। आता 3 तर आहेत ते आपण। ओके ओके। तुमचं नाव काय पूर्ण एकदा पुन्हा सांगा। नवनाथ बळवंत पवार। आता आपण तिघांनी नाव सांगायचं बरं का। नवनाथ बळवंत पवार। पवार। आता माझं नाव सांगतो ऐका मित्रांनो, नवनाथ भगवान देठे। आता तुमचं पूर्ण मोठ्यानं सांगा। नवनाथ शंकर जाधव। बघा, 3 नवनाथ या ठिकाणी योगायोगाने एकत्र आलेले आहेत आणि आज या ठिकाणी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि तुमचं पण नवनाथ भाऊ स्वागत करतो। योगायोग असतो मित्रांनो। नवनाथाबद्दल थोडं तुम्हाला सांगतो की नवनाथ हे नाव कसं पडतं, तर घरच्यांनी तर ठेवलेलंच असतं, परंतु नवनाथ ही कुठली व्यक्ती नाही। नवनाथ म्हणजे पहिल्यांदा सांगतो की मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, चरपटीनाथ, कानिपनाथ, गहिनीनाथ, त्यानंतर अडबंगीनाथ, अशा प्रकारचे 9 नाथ आहेत। बरोबर, तुम्हाला काय आठवतात का अजून? तर एवढे नाथ आहेत, त्यापैकी 9 नाथ म्हणजे 9 संख्या आहे त्यांची, आणि म्हणून त्याला नवनाथ म्हणलं जातं। मित्रांनो, थोडासा विषय वेगळा झाला, परंतु जो योग आला त्याच्यामुळं मी बोललो मित्रांनो। परंतु खरोखरच आपण त्यांचा विचार घेऊया की कशा पद्धतीनं आला आणि कुठं बघितलं मशीन। हे यूट्यूबवर ते पाहिलं आणि त्याच्यावर सगळी तुमची जी माहिती तुम्ही देत होता, त्याच्यावरून आम्हाला म्हणजे खात्री झाली की योग्य हे सगळं सांगतायत वगैरे। आणि भरपूर तुम्ही माहिती सांगता, म्हणजे प्रत्येक गोष्टीची अगदी बारकावे, त्यातले काय करायला पाहिजे काय वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अगदी सांगितल्या जातात। कुठं सर्व्हिसला होता का? सर्व्हिसला होतो, प्राध्यापक म्हणून दापोली, जिल्हा रत्नागिरीला। काय विषय कुठला? माझा फिजिक्स होता, फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स। तर बघा, सरांकडं फिजिक्सचा विषय होता। दापोली रत्नागिरीमध्ये सर शिक्षक होते आणि आज या ठिकाणी गड कुठलं तालुका? माळशिरस। तुमचा माळशिरस तुमचा माळशिरस। हो हो। माळशिरस वरून इस्लामपूर मधून या ठिकाणी हे पण आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत ह्यांनी पण ट्रॅक्टर बुकिंग केलेला आहे। तर मित्रांनो, एक सांगायची गोष्ट अशी की एक सुशिक्षित व्यक्तीनं जर आपल्याकडे काही वस्तू खरेदी करायला आली त्यावेळेस ती काही सहजासहजी
विश्वास ठेवत नाही किंवा घेत नाही. त्यात काय गोष्टीमध्ये फायदा आहे, काय त्यामध्ये खरंच आपला फायदा होतोय का? आज सरांनी काय बघितलं ह्या वस्तूमध्ये आपण बघूया. काय वाटतं तुम्हाला ह्या वस्तू कसा फायदा होईल? नाही, चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी सोय आहे. जे पाठीवर घेऊन जे लोकांना पाठीचा त्रास होतो बरोबर. किंवा वय झालेल्या माणसांना ते काम करता येत नाही त्या पंपानी, तर त्याला पर्याय म्हणून ही चांगली गोष्ट आहे खरं म्हणजे. हा, लक्षात एका ठिकाणी ते ठेवलं की 300 फुटावरती तुम्ही फवारणी करू शकता. ही चांगली बाब आहे याच्या बाबतीत. मित्रांनो, सर रिटायर आहेत बरोबर. तर रिटायरमेंट कोणी माझे शेतकरी बांधव असतील, शिक्षक बंधू असतील, तर त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला शेतीची आवड या वयामध्ये निश्चितपणाने असते बरोबर. आणि त्याची टाइम जे आहे, टाइम तर घालवण्यासाठी शेतीसारखं दुसरं साधन नाही. त्यातून समाधान मिळतं, ते इतर हे फील्डमध्ये नाही मिळत खरं म्हणजे. अच्छा, आणि आपण खरं तर शेतकऱ्याचीच मुलं असतो. लहानपणी आपणाला त्याची गोडी लागलेली असते लक्षात, आणि शेवटी ज्यावेळेस आपण रिटायर होतो त्याच्यानंतर निश्चितच शेतीचाच त्यांना फायदा होतो. बरोबर. मित्रांनो, निश्चितपणानं सांगायची गोष्ट अशी की आज या ठिकाणी सरांनी आले आणि हे मशीन खरेदी केलं. तुम्हाला सांगतो की 328 फूट पाईप आपण दिलेले आहे सरांना, आणि फ्लेक्झिबल आहे, सहज वापरता येणारी पाईप आहे. माझ्याकडे ही सुद्धा पाईप आहे. जर कुठल्या शेतकरी बांधवांना ही पाईप पाहिजे असेल तर अधिकीचं पैसे देऊन तुम्ही ही सुद्धा पाईप घेऊ शकता. परंतु माझ्या माहितीने ह्याला जर चिखल लागला तर ही लपेटती पाईप, म्हणजे सांगितलं पाहिजे काय असेल ते. आणि मित्रांनो, ही तुम्हाला दिसायला जरी लहान दिसली तरी ही पाईप दणकट आणि हेवी. आज या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखवतो. बघा, या ठिकाणी तुम्ही अशी किती जर हिला पिरगळली तर आहे अशी पाईप होती. आणि राहिला प्रश्न, 50-50 मीटरचे 2 बंडल घेतलेले आहेत सरांनी, की जेणेकरून तुम्हाला कुठेही इजी सहजासहजी वापरता येते. आता हे झालं पाईपचं. त्याचबरोबर आपण सरांना गन पण या ठिकाणी देतोय की या ठिकाणी बघा हे 2 गन आहेत. तर बघा या ठिकाणी हा जो स्टीलचा गन आहे सर, म्हणजे तुम्हाला सगळीकडे हे मशीन मिळेल, परंतु हा गन मित्रांनो मिळणार नाही. कारण ह्या गनचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या गननं तुम्हाला जर समजा भारीतलं भारी औषध असेल तर त्याची बचत होती, औषधाची बचत होती, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि जर औषधाची बचत झाली तर शेवटी फायदाच आहे ना. आज तुम्हाला सांगतो ह्या गननं औषधाची बचत होत नाही. ही गन तुम्हाला वॉशिंगसाठी, स्प्रेइंगसाठी हा गन वापरता येईल, पण हा गन तुम्हाला भारीतले भारी औषध वापरायचं असेल, फवारायचं असेल तर हा निश्चितपणाने तुमचा औषधाची बचत करणारा हा एक आपण गन ह्याच्यासोबत देतो, म्हणजे मशीन सोबत. आता एक गोष्ट मला ह्याच्याबद्दल बोलायची आहे की याला आपल्याला पंप बंद करण्यासाठी या ठिकाणची सोय याच्यात नाही हो दिसत. आहे, क्वाक एक देतो आपण. या ठिकाणी जरी बंद केलं या ठिकाणी किंवा या मशीन ह्या गनला, तर जाग्याला मशीन ऑटो कट सिस्टीम होते. याला सिस्टम आहे. हो हो हो, या मशीनला ऑटो कट सिस्टीम आहे मित्रांनो. सरांनी आता बघितलं आपण, पंप ते बसत नाही. हा नाही, देतो तुम्हाला काय. तर मित्रांनो, या गनला जर आपण बसवलं तर जाग्याला हा गन ज्यावेळेस आपण बंद करतो त्यावेळेस मशीन तुमचे 300 फुटावरून जाग्याला ऑटोमॅटिक बंद होणार. म्हणजे ही सिस्टीम ह्या मशीनला आहे. आणि 3.4 kg बॅटरी आहे, चार्जर आहे, आणि अशा पद्धतीने ही मशीन सरांना मी दिलेली आहे. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि राहिला प्रश्न अपोलो ट्रॅक्टरबद्दल, तर सरांनी अपोलो ट्रॅक्टर या नवनाथ सरांनी पण खरेदी केलेला आहे. हा अपोलो ट्रॅक्टर आहे, आणि त्याच्यासोबत आपण त्यांना काय काय देतोय ते पण आपण दाखवूया. आता पाठीमागे ज्या गाड्या आहेत त्यातली जी पांढरी गाडी मधली आहे, कुठला कलर घ्यायचा सर? पांढरी घ्यायची, लाल. पांढरी गाडी सरांनी चॉईस केलेली आहे. तर ठीक आहे, पांढरी तर पांढरी, सरांना पांढरी गाडी देऊ. कलर चॉईस आमच्याकडे नसतो, परंतु एक सरांना सांगितलं की पांढरी तर पांढरी गाडी. आणि त्यानंतर अपोलोचा हा ट्रॅक्टर. त्यानंतर अवजार दाखवतो या. तर सरांनी काय काय अवजारे घेतलेले आहेत बघूया. तर या ठिकाणी आऊत वखर आहे. तर मित्रांनो, हे आऊत वखर तुम्हाला दाखवतो. ह्याचा काय फायदा आहे, बऱ्याच शेतकरी बांधवांना माहिती नसतं की ह्या बागला पण फोडता येतं. हा, तेच बरोबर आहे. तेच विचारलं मगाशी. हे नट खोलून हे ऍडजस्ट करता आलं म्हणजे आपलं हे होतं ना, म्हणजे कमी अंतर, जास्त अंतर राहत नाही ना खोडवे. ते फुटवाजी जे आहे का ना ऊस, हे तर ऍडजस्ट केलं ह्याच्यावर. हा हा, म्हणजे नेमकं खरडून चालतंय, खरडून चालतंय, जारवा तुटतोय. जारवा तुटतोय.
तर मित्रांनो त्यांना अगोदरचा थोडा अभ्यास आहे. पहिलं काय बैल वगैरे होती का हा, काय होते? बैल आहेत. बैल होते आहेत आहे का आता? हो. बर बर. मग घरची म्हणत नाही ती का बैल आहे ती पुन्हा ट्रॅक्टर घ्यायचा? ना बैल राहणारच आहे ते आपली. होय. हा, म्हणजे आपले वैरण गाय बी आहेत 10-12 गाय होय. आहेत. मग किती शेती आहे? 5 एकर. 5 एकर शेती आहे. हम्म. तर मित्रांनो 5 एकर शेती आहे. भाऊ किती? भाऊ 2 जण आहे. ते वेगळे आहेत का विभक्त का एकत्र आहे? नाही वेगळं. तर वेगळे भाऊ आहेत, पण त्यांच्या वाट्याला 5 एकर शेती आहे, बैल आहेत. तर मला तुमचं अभिनंदन करायचं आहे. तुम्ही बैल सुद्धा पाळताय आणि आता ट्रॅक्टर सुद्धा घेऊन चाललेला आहे. ट्रॅक्टर 4-5 महिने झाले युट्यूब बघते. हा 2 वेळा येऊन गेलो इथे. बरोबर. पण आज धाडस केलं. धाडा कालच येणार होतो. काल माळशिरस मधनं माघारी गेलो. हा काल माळशिरस मध्ये होतो काम कचेरीत. हा तिथनं लयच उशीर झाला. पार 4 वाजल्या तरी म्हटलं ये जायचं बुकिंग करून यायचं. हम्म. पण त्यानं ते थांबवून घेतलं. रेशन कार्डासाठी आलतो. बरोबर. ते 5 वाजेपर्यंत थांबवून घेतलं. आत्ता म्हटलं जाऊन येणं होत नाही म्हणजे 100 किलोमीटर जायचं आणि यायचं म्हटलं होत नाही म्हणून तिथं माघारी गेलो. बरोबर. आणि आज म्हटलं आता चला आज म्हटलं आज बी तरी एक जणांना म्हणजे इकडे निघालेलं ती एक जण म्हटलं माळशिरस पत्र घे. तिथं त्याचं कोर्टात थोडं ते म्हणजे कचेरी रेशन कार्डाचंच काम होतं. त्याचं करोस तर गेला अर्धा तास इकडे तिकडे गेला. वेळ गेला. चला आता फायनल झालंय. घरच्यांनी वगैरे विचारले सगळ्यासनी? घरच्यांच नाही काय नाही ना, पैसे तुम्हीच कमवताय त्याच्यामुळे काय घरच्यांचा सपोर्ट आहे ना. हा? घरच्यांचा सपोर्ट आहे. सपोर्ट आहे फुल. मुलं किती आहेत? मुलगा एकच. कितवीला आहे शाळेला? 9वी. 9वीला शाळेला मुलगा आहे सर. सरांचा नवनाथ सर त्यांचंही नाव आहे, माझंही. आणि आता तुम्ही बघितला व्हिडिओ, त्यांचंही नाव नवनाथ आहे. 3 नवनाथ एकत्र आलेले आहेत. आणि आज सरांनी हे अवतोखर घेतलेला आहे. रोटर पण चला मी दाखवतो. पण सरांनी नांगर पण घेतला वाटतं. तर नांगर बघूया अगोदर. या ठिकाणी हा इथं नांगर आहे, पण इथं पण आहे ना उलटा पडलाय बघा मित्रांनो. हे नांगर आहे ऑलरेडी. ही दोन्ही नांगराचं बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे. आता नेक्स्ट ऑर्डर मध्ये तुम्हाला मी नांगर देईन. तर हा नांगर एक आहे यांनी घेतलेला. तर अपोलोला 20 HP ची ताकद असल्यामुळं शुगर किंग मॉडेलला नांगर चालतो मित्रांनो. चालवायचं सुद्धा टेक्निक असतं, निश्चितपणाने ह्यांना आम्ही शिकवीन. तर त्याचबरोबर रोटर दाखवूया या. तर आता तुम्हाला काय अडचण येणार नाही ना? नाही काय सुद्धा अडचण येत नाही. तुम्हाला रोटर दाखवतो या. त्याच्या मापानच बनवला शिंगलचा. तर या ठिकाणी आपण आलेलो आहेत दुकानामध्ये. आणि रोटर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. रोटर पण बघूया. तर मित्रांनो हा जो रोटर आहे ते रिव्हर्स फॉरवर्डचा रोटर आहे. ऊसामध्ये तुम्हाला भर लावणीचं काम हा रोटर करतो. अशा पद्धतीचा हा रोटर आहे. ज्यांना दुकानचा पत्ता माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर सरगम चौक ते टेंभुर्णी रोड या ठिकाणी रिलायन्स नावाचा पेट्रोल पंप आहे. सरगम चौकातून येताना उजव्या हाताला. तर त्या पंपापाशी आपलं दुकान आहे. ते या ठिकाणी तुम्हाला सगळे अवजारे भेटतात. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद.